नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आणि स्वर्गीय बाळशेठ देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोमह वेदक विद्या मंदिर तळा येथे एका भव्य रक्तदान शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला रक्तदात्यांचा अभूतपूर्व आणि प्रचंड प्रतिसाद लाभला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी द. तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा येथे राष्ट्रीय सेवा योजना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गोमह वेदक विद्या मंदिर, डॉक्टर प्र. म. जोशी प्रशाला पन्हेळी आणि प्राथमिक विद्या मंदिर या सर्व विभागांनी एकत्रितपणे काम केलं. या सामाजिक उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दत्ता कुंटेवाड, प्राध्यापक भरत चाळके, श्री महादेव लोकरे, श्री मितेश मुळे, प्राध्यापक पाटील NC, श्री सुहास वावेकर आणि NSSच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष दराडे यांनी स्वतः उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे रक्तदान करून खाकी वर्दीतील संवेदनशील आणि सामाजिक चेहरा समाजासमोर आणला, ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्यासोबतच तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कजबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री B.K. पटेल, श्री लीलाधर खातू, प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव आणि मुख्याध्यापक श्री महादेव लोकरे यांनी उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन केले. मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान केलं. रक्त संकलनाचे हे महत्त्वाचे आणि पवित्र काम सिव्हिल हॉस्पिटल, ब्लड सेंटर अलिबाग रायगडच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकानं अतिशय चोखपणे पार पाडले. यामध्ये डॉक्टर दीपक गोसावी, डॉक्टर बालाजी कदम, नवनाथ अळी, वैभव कांबळे, स्वप्नील जगताप, सुशांत भगत, मंगेश पिंगळा आणि महेश घाडगे यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. अमृत महोत्सवी वर्षातील या कौतुकास्पद आणि आदर्श सामाजिक उपक्रमाचं सध्या संपूर्ण तळा तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात जोरदार कौतुक होत आहे. सत्य पोलीस टाइम्स परिवारातर्फे सर्व रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन. तळा तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अशाच ताज्या आणि सत्य बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्य पोलीस टाइम्स या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 वर्षापूर्वी रक्तदान शिबिर घेतलं होतं. त्या रक्तदान शिबिराला जवळजवळ आपण 135 कॅन्डिडेट दिले होते. 135 जणांनी रक्तदान केलेला असा विक्रम होता. पण आता दर 6-6 महिन्यांनी रक्तदान शिबिर इथं होत आहेत, त्यामुळे थोडीशी यावर्षी संख्या कमी पडेल. पण आपण 15 नक्कीच मानून नेऊ अशी आशा वाटते. कारण आमच्या सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिकच्या सर्व शिक्षकांनी रक्त देण्याचं ठरवलेलंच आहे. त्याबद्दल त्यांचं पहिलं स्वागत करतो. कारण सगळे हसतात, कारण हे रक्त आपण एखाद्या देशातल्या जखमी सैनिकाला पण दिलं जाईल, की एखाद्या एखाद्या एक मुलाला सुद्धा दिलं जाईल, त्याचं प्राण वाचतील, महिलांना दिलं जाईल. त्यामुळे देशाची ही देशसेवा आपण शिक्षणाबरोबर करू शकतो आणि आपण सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देतो. असं 6-6 महिन्याने आपण रक्तदान शिबिरात नक्कीच भाग घ्या अशी आशा बाळगतो आणि ठेवतो. दराडे साहेब इच्छुक आहेत, स्वतः इच्छुक आहेत रक्त. आणि आदर्श म्हणजे आज उपस्थित असलेले दराडे साहेब स्वतः रक्तदान शिबिरला येणार आहेत. आता ते USP येतात म्हणून जात आहेत, पण ते विचारलं टायमिंग कितीपर्यंत? 2 वाजेपर्यंत आहे. ते 2 वाजेपर्यंत नक्की येऊन रक्त देणार आहेत. आणि मला वाटतं मयेकर बहुतेक तिथं खुर्चीत बसलेले आहेत रक्त देण्यासाठी, त्यांचं प्रतिनिधी. मला शुभेच्छा तुम्हाला आणि आज सर्वांचे आभार मानतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.